देवबाग रॉकस्टार या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या देवबाग रॉकस्टार या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण चाललो ते म्हणजे मळई गाव येथे. ॲक्च्युली मळई गाव हे निवती पोलीस स्टेशनच्या मागे आहे. त्या गावात पाटील वाडा आहे आणि त्या पाटील वाड्यामध्ये आमची आत्या राहते. मळई या गाव तुम्हाला सगळीकडेच मळे दिसतात, कारण तिथे प्रत्येक कुटुंब शेती करतात. उदाहरणार्थ आंबा, काजू, भात व भुईमूग इत्यादी सारखे. आणि आमच्या आत्याची पण शेती आहे, पण आम्ही तेथे जाणार नाही. आम्ही डायरेक्ट आत्याच्या घरी जाणार आहोत आणि तिला सरप्राईज देणार आहोत. आत्याच्या गावात जाण्याचा मेन उद्देश आहे की तेथे काजू, आंब्याच्या बागा, पपई यांचा आस्वाद घेणार आहोत, कारण सध्या सीझनच चालू आहे. तर मित्रांनो, निखिल व संकेतने सांगितल्याप्रमाणे चला मग जाऊया आपल्या आत्याजवळ. मित्रांनो, विवेक, संकेत, निखिल हे पहिल्यांदाच येत आहे. मी अगोदर गेलेलो, म्हणजे 8 दिवस राहिलो तिकडे, आणि तेव्हाचा जो सीझन होता तो ॲक्च्युली भाताचा होता सीझन. आणि तिकडे म्हणजे पेरणी करतात, तसंच भात झोडपणी करतात, भात वगैरे कापतात. ते मी सगळं पाहिलं रिअलमध्ये आणि खूप छान वाटलं. जी आपली इकडे भारताची जी परंपरा आहे आणि ॲक्च्युली जी शेतकरी असतात ते खूप कष्ट करतात, हे मला तेव्हा असं समजलं. जेव्हा आपण रिअल बघतो, तेव्हा जे तिकडे रिअल बघतो तेव्हाच आपल्याला समजतं हे कशी मेहनत असते, कशी आपण कष्ट ते करतो. त्याचप्रमाणे जे इकडचं वातावरण होतं, म्हणजे मी 8 दिवस राहायला गेलेलो तेव्हा धुकं पडलेलं आणि ते 7 वाजलेले तेव्हा, आणि एकदम परिसर एकदम छान होता. आणि त्याचप्रमाणे जे मोर वगैरे खूप असे ओरडत होते. तसेच इथे ना पक्ष्यांचा पहाटे ना किलबिलाट खूप छान असतो. आणि आम्हाला चौघांना, विवेकला सुद्धा असं जे निसर्गरम्य वातावरण आहे ते खूप आवडतं. तर मित्रांनो, इकडची जी बाग आहे आणि इकडचे जे मळे आहेत, आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तसंच नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पण तुम्ही पूर्णपणे बघा, कारण स्किप कराल तर मिस कराल आणि मिस कराल तर मजा नाही येणार. ओके. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत आमच्या आत्याच्या घरी. हे बघा, संकेत पण आहे. सो मित्रांनो, आत्याला सरप्राईज मिळालेला आहे आणि आत्याची एकदम धावपळ चालू आहे, कारण आत्या वाटतं जेवण बनवते. आत्याला विचारूया. तर आत्या, काय करतेस आता तू? जेवण बनवते. वा, आत्याने एकदम सुरात सांगितलेलं आहे. आता ॲक्च्युली होती काजू आंब्याच्या बागेत होती आणि आम्ही आल्यानंतर ती इकडे आली आणि जेवणाला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही ही जी ओव्याची पानं आहेत बघितलात ना कशी दिसत आहेत, ती बघा, स्ट्रक्चर बघा त्याचं. जर तुम्ही ट्राय केली असाल, ते ओव्याची भजी खाली असेल तर नक्की आम्हाला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. त्याचप्रमाणे इथे आहे बटाट्याची भजी. वाव, म्हणजे ओव्याची प्लस बटाट्याची भजी आहे. आणि त्याचप्रमाणे म्हणजे पूर्णपणे जेवणाचा बेत चालू आहे, चालू दे. आणि ही पहा तुम्ही मित्रांनो, ही आहे ट्रिपल शेगडी, जी आता सध्याच्या काळात आहे. आणि ही आहे ती आपल्या जुन्या काळातली, म्हणजे ही चुली 3 तोंड आहे चुलीची,
2 समोरील आहे आणि एक आहे ते मध्येच. बघा म्हणजे कशी आहे ती बघा चूल, अजूनपर्यंत आता इथे चूल वापरते. आणि ही आहे घराची पाठची बाजू आणि इथे बघा अळूची पानं आहेत. त्याचप्रमाणे इथे पपई वगैरे आहे, तुम्हाला मी दाखवलेच आहे. चला मग आता ही जेवण तर चालू दे. आणि जेवण आता झालं आहे, भजी वगैरे तयार झाली. सो आता आपण काय करूया की जेवून घेऊया. जेवून झाल्यानंतर थोडीशी डुलकी घेऊया. त्याचप्रमाणे नंतर आपण जाऊया काजू व आंबा खायला. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही कैरीला तोरं असं म्हटलं आहे, कारण आम्ही मालवणीमध्ये कैरीला तोरं म्हणतो. सो आम्ही आता तुम्हाला कैरी ऐकायला नाही मिळणार आहे, आम्ही तोरच म्हणणार आहोत. तर मित्रांनो थोडंसं जरा सांभाळून घ्या. चला मग पाहूया हे जेवण आधी कसं झालं आहे ते, त्याचप्रमाणे आपण बागेत जाऊ. जेवणाची वेळ झालेली आहे आणि संकेत आणि निखिल सुद्धा जेवत आहे आणि हा विवेक आहे. आणि जेवणामध्ये काय आहे, भात आहे, डाळ आहे, त्याचप्रमाणे ही ओव्याची भजी आहे आणि बटाट्याची भजी आणि बटाट्याची भाजी. सो चला मग जेवूया. सो हा आहे आमचा आत्याचा मुलगा, त्याचं नाव सिद्धू आहे, लाजतोय बघा. आणि हे आमची आत्याची मुलगी, त्याचं नाव जैताली आहे. तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आणि थोडीशी आम्ही डुलकी पण घेतली, झोपलो. आणि त्यानंतर आता आम्ही आत्याची जी बाग आहे, जे मळा आहे, काजूची वगैरे बाग आहे आणि आंब्याची, तिथे आता आम्ही जाणार आहोत. तो पूर्णपणे सेटअप केलेला आहे. आणि आमचा जो काय गाईड आहे, तो पांडू म्हणतात त्याला, आम्ही पांडू म्हणतो, तो आम्हाला आता दाखवणार आहे म्हणजे कुठून कुठे जायचं ॲक्च्युली, नाहीतर आम्ही तिथे हरवून जाऊ, मग घरचं राहिलं जायचं. सो आम्ही आता ह्याला फॉलो करणार आहोत आणि तुम्ही आम्हाला फॉलो करा. ओके, चला लेट्स गो. मित्रांनो बघा तुम्ही, म्हणजे किती मोकळा बघा मळो. इथून जरा आमका लांब जाऊचं ना रे. हा बघा आंबे.
पस्ता करूया एक एक संपवून टाके ना या आंबट गोड
दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.